जालना औद्योगिक क्षेत्र में लगातार हो रहे हादसे चिंता का विषय बन गए हैं। हाल ही में 24 अगस्त को गजकेसरी स्टील कारखाने की भट्टी में हुए विस्फोट में 34 कामगार जख्मी हो गए थे। इनमें से 14 की हालत गंभीर थी, जबकि 5 कामगारों की मौत हो चुकी है। रिपोर्ट्स के मुताबिक कुछ कामगार 70% से अधिक जल चुके हैं और उनकी जिंदा रहने की संभावना कम है। स्टील उद्योग में बार बार होने वाले विस्फोटों की कई वजहें सामने आई हैं, जैसे भट्टी और मशीनरी की नियमित मरम्मत न करना, भट्टी में डाले जाने वाले स्क्रैप की उचित जांच न करना, कामकाजी सुरक्षा की कमी जैसे सुरक्षा उपकरण और अग्निरोधक कपड़ों का अभाव, प्रशिक्षित कामगारों की कमी, लंबे समय तक काम कराने का प्रचलन, मालिकों और प्रबंधन की कामगारों के प्रति उपेक्षा, अपारदर्शी कारखाना विस्तार और उत्पादन क्षमता से अधिक उत्पादन, सरकारी औद्योगिक सुरक्षा अधिकारियों की अनदेखी। इन समस्याओं के चलते गंभीर हादसे हो रहे हैं और पुलिस प्रशासन और औद्योगिक सुरक्षा विभाग की ओर से मालिकों के खिलाफ कोई कानूनी कार्रवाई नहीं हो रही है, जिससे मालिक वर्ग पर कानून का दबाव नहीं बन रहा है। जालना के स्टील उद्योग की समस्याओं के कारण स्थानीय युवाओं को रोजगार नहीं मिल रहा है और प्रदूषण ने क्षेत्रवासियों का जीवन जीना कठिन बना दिया है। जालना औद्योगिक क्षेत्र में 15 स्टील उद्योग कार्यरत हैं। इन उद्योगों के कारण 10 किलोमीटर के दायरे में प्रदूषण बढ़ गया है। स्थानीय लोग फेफड़ों के कैंसर और अन्य बीमारियों से ग्रस्त हो रहे हैं और शासकीय निरीक्षण की कमी के चलते स्थिति बदतर हो रही है। स्थानीय निवासी और सामाजिक समता संघर्ष समिति जालना संगठन ने धरना आंदोलन कर जिलाधिकारी को ज्ञापन देकर गजकेसरी स्टील कारखाने के मालिक पर मानव हत्या का मामला दर्ज किया जाए। इस क्षेत्र के सभी स्टील उद्योग बंद कर दिए जाएं ताकि स्थानीय जनता को प्रदूषण से राहत मिल सके। पिछले 15 वर्षों में जालना MIDC में हुए हादसों की विस्तृत जानकारी, जिसमें मरे और जख्मी हुए कामगारों की सूची और दी गई आर्थिक मदद की जानकारी सार्वजनिक की जाए, यह मांगे प्रशासन के सम्मुख रखी। इस समय सीटू संगठन के श्रमिक नेता अन्ना सावंत, वकील ब्रह्मानंद चौहान, वकील शिवाजीराव आदमाने, राम गायकवाड़, शहर कांग्रेस के नेता शेख महमूद, वकील अनिल मिसाल, अफसर मिर्जा, सिद्धार्थ पवार, सुधीर वाघमारे, डॉक्टर विजय कुमठेकर, अरुण सरदार, वैशाली सरदार, बिस्मिला सैयद आदि की उपस्थिती थी। आज आम्ही इथं धरणे आंदोलन केलं। 24 तारखेला गज केसरी कारखान्यामध्ये जे स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत कामगार आणि 34 कामगार जखमी आहेत, आणखी गंभीर आहेत। आज त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आलो होतो। कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं। या ठिकाणी आम्ही धरणे धरलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की जो मालक आहे, मूळ मालक, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे प्रदूषण करणारे विनाशकारी जे कारखाने आहेत हे सर्व कामगार आपल्या जनतेचे कायम बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी। आणि पाणी घेतात ते पण इथले जे कारखाने आहेत या कारखान्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्याचे किती लोक आहेत काम? बघा, बाहेरचे जवळजवळ 80% कामगार बाहेरच्या राज्यातील आहेत। कारण महाराष्ट्र सरकारचं एक परिपत्रक आहे की स्थानिक लोकांना काम दिलं पाहिजे, 80% कामगार हे स्थानिक घ्यायला पाहिजे असं महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक असताना सुद्धा सरकारचा नियम डावलून ते बाहेरच्या राज्यातले 80% घेतात आणि स्थानिक जवळजवळ 10 ते 20% स्थानिक आहे। म्हणून स्थानिक लोकांना काम मिळत नाही, फक्त प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि आजूबाजूचं जे पाणी आहे हे पाणी सुद्धा हे कारखानदार पळवतात। म्हणून अशा पद्धतीने हे कारखाने चालवणं जालन्याच्या फायद्याचे नाहीत। तेव्हा हे प्रदूषणकारी कारखाने बंद केले पाहिजेत आणि हे जे मृत्यूचे कारखाने झाले ते या ठिकाणी असंख्य कामगार मरण पावलेत आतापर्यंत, अनेक वेळेस स्फोट झाले। मागे तुकाराम मुंडे साहेब होते, त्यांनी अहवाल दिला होता की दरेगाव, चंदनजिरा या विभागातील लोकांच्या जीवाला धोका झालेला आहे आणि कॅन्सर ह्या आजारापासून ते ग्रस्त झालेले आहे। पण त्याच्यानंतर काही झालं नाही। पुढे काय? तर कलेक्टर साहेबांनी, मुंडे साहेबांनी ज्यावेळेस ॲक्शन घेतली त्यांच्यावर, त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली। त्यानंतर एकाही अधिकाऱ्यानं तशा पद्धतीची ॲक्शन घेतलेली नाही। पण आताचे जे पांचाळ साहेब आहेत, कलेक्टर साहेब, यांना आम्ही विनंती केली, त्यांना आठवण करून दिली मागची, आणि तुम्ही ॲक्शन घ्या, कारण आजूबाजूचं पाणी सर्व चाललेलं आहे आणि लोक मरत आहेत।
आणि इथल्या लोकांना काम मिळत नाही. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की मी या संदर्भात कारवाई करतो आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आश्वासन दिलं. तर हे जितकी बी घटना घडती या घटनेची माहिती पोलीस देत नाही. बरोबर. त्याबद्दल आपण काय म्हणणार? आमदार अधिकारी देत नाही, पोलीस देत नाही, तर तेच कलेक्टर आमच्या निवेदनामध्ये ते सुद्धा मागणी केलेली आहे. आम्ही गेल्या 15 वर्षापासून ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जेवढे लोक मरण पावलेले आहेत, केसेस झालेले आहेत, त्याची अपडेट आता माहिती काय आहेत, पोझिशन काय, त्याची माहिती आम्हाला द्यावी असे सुद्धा आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे. कलेक्टर पुढचं साहेबांकडे पाऊल काय आहे तुमचं आता? पुढे काय करणार याच्यानंतर? पुढे जर हे बघा, हे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आता आंदोलन तर आम्ही आता आज केलेलंच आहे. मागण्या नाही झाल्या तर ह्या ठिकाणी जालन्यामध्ये आम्ही जन आंदोलन करणार आहोत. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या आंदोलनामध्ये. आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहे की हे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. नाहीतर त्यानं जर नाही ऐकलं, जिल्हा प्रशासनानं नाही ऐकलं, राज्य सरकारने नाही ऐकलं तर जालनेकराला जन आंदोलन करावं लागेल. त्याच्याशिवाय इलाज नाही.